हॅलो फ्रेंड्स, मराठी 80 शब्द प्रति मिनिट. स्टार्ट. कोणतीही न्यायव्यवस्था हा देशाचा आणि आपल्या देशाबद्दल बोलायचे झाले तर आपल्या लोकशाहीचा अविभाज्य भाग आहे. भारत ही सर्वात मोठी लोकशाही असल्याने आपल्याकडे एक मोठी न्यायव्यवस्था आहे जी आपल्या नागरिकांच्या हिताचे रक्षण करते, हे सुनिश्चित करते. देशातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी न्यायव्यवस्थेची आहे. आपले सर्वोच्च न्यायालय आपल्या न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च स्थानी आहे. त्यानंतर आपली उच्च न्यायालये राज्यस्तरावर कार्यरत असतात. पुढे जिल्हा स्तरावर जिल्हा न्यायालये कार्यरत आहेत. या आदेशाखाली आणखी अनेक न्यायालये आहेत. न्यायपालिकेच्या अनेक भूमिका असतात. भारतीय न्यायव्यवस्था ही ब्रिटिश सरकारच्या कायदेशीर व्यवस्थेवर आधारित आहे, जी त्यांच्या काळापासून कार्यरत होती. स्वातंत्र्यानंतर त्यात काही फारशा सुधारणा झाल्या. 28 जानेवारी 1950 रोजी सर्वोच्च न्यायालय लागू झाले. परिच्छेद. सर्वोच्च न्यायालयाची अनेक कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या आहेत. हे देशातील सर्वोच्च न्यायालय आहे आणि ते संविधानाचे रक्षक देखील आहे. भारताचे सर्वोच्च न्यायालय भारताचे सरन्यायाधीश आणि इतर 25 न्यायाधीशांद्वारे स्थापन केले जाते. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी सरन्यायाधीशांचाही सल्ला घेतला जातो. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना गरज असेल तेव्हा त्यांच्या अधिकाराचा वापर करण्याचे स्वातंत्र्य आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना हटवण्यासाठी राष्ट्रपतींचा आदेश आवश्यक आहे. तसेच दोन्ही सभागृहातून 2/3 बहुमत मिळवावे लागेल. परिच्छेद. कधीकधी कोणत्या व्यक्तीला असे वाटत असेल की त्याला मिळालेला उच्च न्यायालयाचा निकाल समाधानकारक नसल्यास ती व्यक्ती सर्वोच्च न्यायालयाकडे अपील करू शकते. हे गुन्हेगारांना माफ देखील करू शकते आणि त्यांची जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा रद्द करू शकते. परिच्छेद. न्यायपालिका स्वतंत्र असल्यामुळे समाजात शांतता सुनिश्चित करण्यासाठी ती नागरिकांच्या हक्कांचे सहज रक्षण करू शकते. मात्र त्याची भूमिका एवढ्यापुरती मर्यादित नाही. देशात सुरळीत कामकाज चालावे यासाठी ते वेगवेगळ्या भूमिका बजावते. परिच्छेद. प्रथम, नवीन कायदे बनवण्यात न्यायपालिकेची सर्वात मोठी भूमिका आहे. न्यायव्यवस्था ही आपल्या राज्यघटनेची तसेच सध्याच्या कायद्यांची योग्य व्याख्या आहे. त्यात नवीन कायदे तयार करण्याची तसेच आपल्या संविधानाचे उल्लंघन करणारी धोरणे रद्द करण्याची शक्ती आहे. शिवाय न्यायव्यवस्था कायद्याच्या कोणत्याही प्रकारच्या उल्लंघनास प्रतिबंध करते. त्याचप्रमाणे ते असे करताना दोषी आढळलेल्या व्यक्तीविरुद्ध खटला दाखल करते. त्यानंतर न्यायाधीश दोन्ही पक्षांचे लक्षपूर्वक ऐकून निर्णय देतात आणि त्यानुसार निर्णय घोषित करतात. स्टॉप.